उग्रसेन राजाचा पुत्र म्हणतात मला कित्येक वर्ष झाली या काळ्या कृष्णाला मारण्यासाठी अनेक प्रकारचे दैत्य पाठवले, नाना प्रकारच्या युक्त्या केल्या, याही कामी नाही आल्या. काय करावे काही कळत नाही. माझे तर मस्तक चालले नसे झाले आहे. काय करावे काहीही कळत नाही. आले लक्षात कोणती तरी अनिकेत युक्ती सुचवली पाहिजे, मग तर आपले काम होईल. माझे सेवक यांचा देखील अध्यापक नाही. त्यांना देखील त्या काल्या कृष्णाने मारले तर नसेल ना. सेवक नमस्ते. आशीर्वाद आहे. मला एकाएकी बोलण्याचे कारण म्हणजे त्या काळ्या कृष्णाला मारण्यासाठी अनेक प्रकारचे दैत्य पाठवले, नाना प्रकारच्या युक्त्या केल्या, त्याही कामी नाही आल्या. नमस्ते. युक्ती काढा युक्ती. आम्हाला युक्ती पाहिजे त्या काळ्या कृष्णाला मारण्यासाठी. नमस्ते. युक्ती नारायण नारायण. तो ब्रह्मपुत्र नारद असला पाहिजे. तोच आपल्याला युक्ती सांगू शकतो. लक्ष ठेवा. नारायण नारायण. गुरुनाम घ्या रे, गुरुनाम घ्या रे, गुरुनाम घ्या रे, गुरुनाम घ्या रे. जीवनाचा उदयानंद विद्यानंद करती. जीवनाचा उद्धार उदयानंद विद्यानंद करती. जीवनाचा उद्धार जीवनाचा
पत्रागमन करत असताना मनामध्ये विचार आला, जावं त्या मथुरे नगरामध्ये. मथुरे नगरचा राजा उग्रसेन हा गर्वाने फार उन्मत्त झालाय. त्याला दोन गोष्टी सांगून पाहतो, पुढे काय करायचं तो तोच ठरवेल. कोण आहे रे तिकडे? कोण? गोसाड्या. अरे इथे येण्याचं काम तरी काय तुझं? नारायण नारायण, चार गोष्टी आम्हाला तुम्ही ओळखलं नाही. नाही, आम्ही आमच्या राजाशिवाय दुसरा कोणालाही ओळखत नाही. नारायण नारायण, काच राजे दरबारामध्ये आहेत का? हो, आहेत ना. त्यांना जाऊन सांगा, ब्रह्मपुत्र नारद तुमच्या भेटीसाठी आले आहे. ठीक आहे. आशीर्वाद आहे. महाराज, आपल्या भेटीसाठी फारच मुनी आलेले आहेत. ठीक आहे, आपल्या दरबारामध्ये हजर करा त्यांना. नारायण नारायण, आमच्या महाराजांनी तुला दरबारामध्ये बोलवलं आहे. ठीक आहे, चला तर मग. चला तर मग. नारायण 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 नारायण. कौत राजा असा अस्वस्थ बरं का बरं बसला आहे? अरे नारदा, या माझ्या कंस नगरीत येण्याचे कारण? नारायण नारायण, अरे कंस राजा, या ब्रह्मपुत्राचं कामच आहे त्रैलोक्यामध्ये प्रत्येकाला सावध करणं. म्हणून तुझ्या भेटीसाठी आलोय बर. अरे नारदा, त्या काल्या दुष्टाला मारण्यासाठी अनेक प्रकारचे दैत्य बटवले, नाना प्रकारच्या युक्त्या केल्या, पण काहीही त्याचा उपयोग झाला नाही. अरे नारदा, युक्तीचा युक्ती नारायण मारण्यासाठी युक्तीचा. नारायण नारायण. कंस राजा, मुळीच चिंता करू नकोस. एवढंच ना, हे बघ, तृणावत नावाचा एक दैत्य आहे. त्या दैत्यास हाक मारून घे, आणि त्या दैत्याकडे नाना प्रकारच्या मायावी रूप आहेत, आणि त्यातलं एक म्हणजे घोड्यावरती स्वार होऊन येतो. हे त्याचं एक मायावी रूप आहे. वाऱ्याच्या वेगाने घोड्यावरती स्वार होऊन येतो बा. त्या तृणावताला ही कामगिरी सोपव. अरे नारदा, पण तो तृणावर माझं काम करेल ना? नारायण नारायण. अरे नारदा, तुझं जर काम झालं असेल तर तू आल्या मार्गी मागे जाऊ शकतोस. नारायण नारायण. अरे कंस राजा, मी सांगायचं काम केलं आहे, पुढे काय करायचं ते तू ठरव. अरे नारदा, आल्या मार्गी माघारी जा, नाहीतर या कधीले तुझा. नारायण नारायण. कंस राजा, मी तुला सांगायचं काम केलं आहे, पुढे काय करायचं ते तूच ठरव. मी माझ्या जाण्यास प्रारंभ करतो. ठीक आहे. प्रीता संपली, नाते संपले. प्रीता संपली, नाते संपले. शोध कुठे पाखरा, हो शोध कुठे पाखरा.
याला म्हणजे तो नाराज आपल्याला युक्ती सांगून गेला आहे. होय महाराज. तो तृणावत नावाचा दैत्य तोच आपलं काहीतरी काम करू शकतो. जा जा आणि ताबडतोब माझ्या राज्य करा. त्याला म्हणताय जा ताबडतोब माझ्या राज्य करा. त्याला म्हणताय तृणावत. आशीर्वाद आहे. ठीक आहे जा आणि तुम्ही आपल्या कामाला लागा. कंस राजा या या तुला आवाजाला कसे काय बरे बोलावणे केलेस? अरे द्रोणावदा तुझ्यावर एक महत्वाची कामगिरी संपवणार आहे. या गोकुळ नगरीत जाऊन पेंद्या सुधाम आणि त्याच्या गाई गुरांचा सूरसपाटा लावायचा आहे तुला. नंतर या काल्या कृष्णाला पायदळी चिरडून ठार मारायचं आहे. एवढंच काम मी तुझ्यावर संपवत आहे. काय तर म्हणे कंस राजा त्या कुंजवनात जाऊन त्या काड्या कृष्णाचा आणि त्यांच्या गाई वासरांचा सूड समारा लावायचा तर म्हणे. हो द्रोणावदा कंस राजा तू सांगितली कामगिरी हा तृणावत निश्चिंत पार पडेल. पण कंस राजा पण काय बोल द्रोणावदा काय? पण कंस राजा कामगिरी पार पाडल्यानंतर कामगिरीचा मोबदला त्या मोबदल्याचं काय? मोबदला म्हणून हे तुझे या तृणावादाच्या स्वाधीन झालेलं पाहिजे. अरे द्रोणावदा जर माझं काम निश्चित पार पडलास तर तुला हे राज्य काय हे माझं संपूर्ण राज्य तुझ्या स्वाधीन करेल. कंस राजा तर मग तू निश्चिंत राहा. पण कंस राजा दिलेला शब्द मागे तर घेणार नाहीस ना? अरे तृणावदा या कंसाच्या तोंडून गेलेले शब्द कधीच परत येत नसतात. कंस राजा तर मग तू निश्चिंत राहा. तू सांगितलेली कामगिरी हा तृणावत निश्चिंत पार पडेल. हे घे वचन कंस राजा. हे घे कंस राजाने सांगितल्याप्रमाणे असाच जातो त्या काढ्या कृष्णाच्या कुंजवनामध्ये आणि जाऊन त्या काढ्याचा आणि त्याच्या गाई वासरांचा सूड सबाडा लावतो. आणि कंस राजाच्या दिलेल्या वचनाप्रमाणे हे त्याचं राज्य माझ्या स्वाधीन करून घेतो. आणि मग झालेच माझे काम. काढ्या कृष्णा आलोच तुझ्या मागावर.
आनंदी वातावरणामध्ये मला मुरलीच्या मधुर स्वरांनी सारे गोकुळ मंत्रमुक्त करायचे आहे. ठीक आहे देवप्पा, तुम्ही आपल्या मुरलीच्या स्वरांनी आपले गोकुळ नगर पूर्ण मंत्रमुग्ध करून टाका. अरे बेंद्रा, मी माझ्या मुरलीच्या मधुर स्वरांनी सारे गोकुळ मंत्रमुक्त तर करेनच, पण आपल्या सोबत आलेल्या गायगुरांचा तुम्ही चांगला सांभाळ करा. ठीक आहे देवप्पा. हे पेंद्या येऊ दे पुढे. हे पेंद्या येऊ द्या. आता होता तू तर पाठीमागे होतो. पाठीमागं होतं. होय. त्याला अरे हे काय? दूध तुला माहिती नाही आपण हे दूध काय आलास तू आपल्या दुधी कामाला स्वतःला उठायचं पुढे चालायची ना. मग आपल्या देवबापाने कोणती कामगिरी दिली? माझ्यावर नाही काय आबा याच्यावर दिलेलं आहे. त्याच्यावर देऊ दे. आपण आपल्यासोबत आणलेले गायगुरु त्याचा आपल्याला सांभाळ करायचा आहे. आता गायगुरु तर आपली रानावरात चढता येतच, तर आपण काय करूया? ए तिकडं नाही, इकडं इकडं माझी आंबूबाई होतं दिसत नाही. ते आंबूबाई तू नंतर शोध. माझा आहे, आपण देवबापांच्या चरणी आपण त्यांची सेवा करूया. चल चल चल. राजाने सांगितल्याप्रमाणे त्या काड्या कृष्णाचा आणि त्याच्या गाय वस्त्रांचा सूट सपाटा लावतो आणि जाऊन कंस राजाला आनंदाची बातमी सांगतो. म्हणजे झालेत माझे काम. काड्या कृष्णा सावध हो. हा तुझा गर्दन काढ तुझ्यावर चाल करून आलाय. कोण म्हणतो सावध हो कृष्णा, सावध हो. तुम्ही घाबरू नका, मी आहे. अरे तुला वदा, मी तुला ओळखला आहे. माझ्या कंस मामाने तुला माझ्यावर चाल करून पाठवलं आहे, बरोबर ना? होय, बरं ओळखलंस या तृणावर दैत्याला. काड्या कृष्णा तुझ्याच कंस मामाने तुला ठार मारण्याची कामगिरी या तृणावर दैत्यावर संपवले. अरे अतिरिक्त आले, अतिरिक्त आले. उतीला उतीला आराम करा. बोल सांभाळून बोल. आता काय करतील? याच संशुरीने एक गावाने 2 तुकडे करेल. अरे तुला वदा, माझ्या कंस मामाने माझ्यावरती कित्येक दैत्य चाल करून पाठवले, परंतु त्यामधला एकही दैत्य परत माघारी गेला नाही. त्यांना मी माझ्या पायात टाकलं आहे. काय तर म्हणे त्या साऱ्या दैत्यांना मी पाय धुतून ठार मारले. तर काड्या कृष्णा हे मात्र मुळीच विसरू नकोस. त्या साऱ्या दैत्यांपेक्षा हा तृणावर दैत्य अतिशय बलवान आहे. राम करा.